अरे हो सागर, तुझ्याकडे 2 फाईल्स पाठवल्या होत्या, त्या मिळाल्या का तुला? अरे क्या बात है, आईस्क्रीम. हा, कोणी दिली ही ट्रीट? जीवा दादानी. भरवा ना. ए बेटा, हे काय नवीन आता? हा, नवीन कुठे आहे? मला माहिती आहे तिथे हॉस्टेलला मला जावंच लागणार आहे. मग तिथे गेल्यावर माझे लाड कोण करणार? बेटा इकडे बघ. स्टॉप. हे बघ बेटा, जास्तीनं या गोष्टीचा विचार करू नकोस. काय होईल माहिती, तुझी तब्येतही खराब होईल, कशात लक्ष नाही राहणार. त्यामुळे प्लीज विचार करू नकोस. आणि सर्वात काय माहितीये का तुला, अजून आपल्याला तुझ्यासाठी एक चांगलं हॉस्टेल शोधायचं, मग ऍडमिशन मिळणार आणि मग तू तिकडे जाणार. आत्तापासून कशाला तू डोक्याला त्रास करून येतेस, आहे की नाही? हा, हे बघ, तुझा डॅडी सगळं व्यवस्थित करेल, तुला माहिती आहे की नाही? माहिती आहे की नाही? सो स्माइल, स्माइल, कम ऑन. ये बघ, हे आईस्क्रीमचा मिल्कशेक झाला. चला आता आईस्क्रीम खाऊ नकोस, आईस्क्रीम पी. मी तुला ओके. That's like a good girl. Cheer up, please. Show me that sweet smile. Good. राकेश बाबा बाहेर चालला? हो. कुठे? का रे? नाही, मेघना वहिनीने विचारलं. मग मला सांग, मी आज डेटवर चाललोय, लेट नाईट पार्टी. विथ ज्योतिताई ना? नाही रे बाबा, मग राजू आणि विजय बरोबर. कसले पार्टनर शोधले तुम्ही, ते सुद्धा लेट नाईट पार्टीसाठी? चांगली पोरं नाही ती, सोबत सोडून द्या त्यांची. डोंट वरी, आज शेवटचा दिवस. आजच्या नंतर मी त्या दोघांचं तोंडही पाहणार नाही. आज तो विजय मला त्याला सागरबद्दल जे काही माहिती आहे ते सगळं सांगणार आहे. विजय सागर बाबाबद्दल तुम्हाला माहिती देणार म्हणजे तो सागर बाबांची गद्दारी करणार? हो ना, आजपर्यंत सागर त्याच्याबरोबर जसं वागलाय तसंच तो आता सागर बरोबर वागतोय. आणि तो माझ्यावर काही मेहरबानी करत नाही. किंमत मोजली मी त्याची. नाही, पण तुमच्यापेक्षा जास्त पैसे देणार त्याला कोणी मिळाला तो तुमच्याशी सुद्धा गद्दारी करू शकेल ना? तू गरजेपेक्षा जरा जास्तच बोलतोस, असं नाही वाटत तुला? तुला जेवढं सांगितलंय ना तेवढंच लक्षात ठेवायचं. ही गोष्ट आपल्या दोघांशिवाय इतर कोणालाही कळता कामा नये. तसा शब्द दिलायस ना तुम्हाला, लक्षात ठेवायचं. नाथ्या, तू शब्द दिलायस खरा, पण काहीतरी प्रॉब्लेम होणार आहे.
सागर बाबा, काय पत्ता काय आहे तुमचा? अहो तुम्हाला किती फोन लावताय शालिनी वहिनी, तुमचा मोबाईल सुद्धा बंद आहे. जरा बिझी होतो, मोबाईल ऑफ ठेवला होता. फार महत्वाचं काम होतं का काही? बरं मला सांगा, आता जेवायला खाली येणार आहात का वर जेवण घेऊन येऊ? मला भूक नाहीये. बाहेरच जेवून आलात का? नाही रे, खायची इच्छा नाहीये. तू प्लीज ग्लासभर दूध देशील का? आणतो ना. दुधाबरोबर काही फ्रूट गूट काही पाहिजे का? नाही नको. दरवाजाला लॉक आहे. म्हणलं तर घरी थांबेल म्हणून. तर बघ राजू, विजया सगळं बोलणारे म्हणाला होतास म्हणून मी आलो. हा तू टाइमपास करायला वेळ नाही माझ्याकडे. यू वेस्टिंग माय टाइम यार. हो राकेश बाबा, कुठे गेलं येडे? असं तर माझी पण लॉटरी लागली असती. हो राकेश बाबा, राकेश बाबा. बाबा एक मिनिट. जरा बोलायचं होतं. कशाबद्दल बोलायचं? गडकरींच्या फॅक्टरीमध्ये संप घडवून आणायचा हा तुमचा विचार पक्का आहे? मला माहीत नसलेल्या प्रश्नांची उत्तर मी द्यावीत अशी अपेक्षा का करतोस तू? बाबा शब्दांची उलटसुलट फेक ना कोर्टात करा तुम्ही. आणि इथे तुम्ही कितीही नाही म्हणालात तरी मला माहितीये फॅक्टरीत संप का होतोय ते. नाही म्हणूनच मी तुम्हालाच डायरेक्टली विचारतोय, कुठल्याही परिस्थितीत तुम्ही संप मागे घेणार नाही आहात का? सर्वप्रथम वडिलांशी अशा पद्धतीने बोललं जात नाही. पण ठीक आहे, हे बघ, कामगारांच्या मागण्या जर मान्य झाल्या तर संप मागे घेतला जाईल. सोपं उत्तर आहे नाही? तसंच कुठलाही मालक ह्या मागण्या मान्य करणार नाही हा सोपा व्यवहार तुम्हाला माहिती असेल ना. त्यामुळे मग तुम्ही जो हा संप घडवून आणताय तो केवळ अरुण गडकरी मालक आहेत म्हणूनच असणार. सगळ्या प्रश्नांची उत्तर तुला माहिती आहेत की? माझ्याकडून कशाला बदलतोयस? नाही काय ना बाबा, मी तुमचा मुलगा आहे आणि गडकरींचा भावी जावई. त्यामुळे इच्छा असो अथवा नसो मी या कात्रीत सापडलोय आणि ह्या कात्रीने माझी मान कापली जाऊ नये म्हणून मी प्रयत्न करतोय. इट्स जस्ट अ मॅटर ऑफ मिअर सर्व्हायव्हल, दॅट्स इट. आणि तुम्ही आत्ताच म्हणालात ना, तुम्ही माझे वडील आहात. मग तुम्हाला कामगारांच्या हिताची चिंता आहे, पण माझी तुमच्या स्वतःच्या मुलाची काहीही काळजी नाही. आशिष, प्रत्येक बापाला आपल्या मुलांची चिंता काळजी असते. त्याच्या आकांक्षा, स्वप्न, सगळं जग मुलांभोवती फिरत असतं. आणि मीही त्याला अपवाद नाहीये. हो ना. मग अरुण गडकरी स्वतःहून तुमच्याकडे येतात, मैत्रीचा हात पुढे करतात आणि तुम्ही अपमान करून तो नाकारता. पण हे सगळं करत असताना माझ्या फ्युचरचं काय होईल याचा जराही विचार करू शकत नाही का तुम्ही? एक मिनिट. आशिष, तुझे काहीतरी गल्लत होते.
अरुण गडकरींवर अवलंबून राहण्याचा विचार तुझा आहे, माझा नाही. माझं मत असं आहे की तू तुझी स्वप्न त्यांच्या आधाराशिवाय सुद्धा पूर्ण करू शकशील. फक्त त्याला मेहनत, जिद्द आणि चिकाटी हवी. आणि दुसरी गोष्ट, अरुण गडकरी सारख्या कुठल्याही विधी निषेध नसलेल्या माणसाशी, लाचखोर माणसाशी मला मैत्री करायची नाही, कधीही नाही. काय ठरवलं तुम्ही? कशाबद्दल? मी आता परत परत तेच तेच किती वेळा विचारू? हा हा अहो, आज संध्याकाळी आम्ही गोवर्धनना भेटायला चाललो हॉस्पिटलमध्ये. तुम्ही येणार आहात का? मी त्याबद्दल बोलत नाही, विदुलाबद्दल बोलते. मिळाली की नाही तिला हॉस्टेलला ऍडमिशन? कधी पाठवताय तिला? दोन ठिकाणी चौकशी केली आम्ही. तुम्हाला जर असं वाटत असेल की वेळ लावला म्हणजे प्रॉब्लेम सुटेल, तर तसं नाहीये. तुम्ही लवकरात लवकर काय तो निर्णय घ्या. हे पहा, मला सबबी नको. मी आणि विदुला या घरात एकत्र राहू शकत नाही, आणि मी माझं मतही बदलू शकत. तुम्ही समजून का घेत नाही शालिनी? विदुलाची जबाबदारी आमच्यावर आहे. आम्ही जर तिची नीट काळजी नाही घेतली तर वैजूचा अक्षम्य अपराधी ठरवू आम्ही. डॉक्टर, आता काळजी करण्यासारखं तसं काही नाही आहे ना? म्हणजे माझे पप्पा आता लवकर बरे होतील ना? आम्ही प्रयत्न करतो आहोत. लेट्स सी. डॉक्टर, तुम्ही दिलेल्या सगळ्या सूचना आम्ही त्यांचं अगदी तंतोतंत पालन करू. गुड. मिस्टर सरदेसाई, तुम्ही माझ्याबरोबर या. मला काही इंजेक्शन्स आणि औषधं लिहून द्यायचे, प्लीज. एक्सक्यूज मी डॉक्टर. येस. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मी मिस्टर प्रभूंना भेटू शकतो? कशासाठी? काय, ही ॲक्सिडेंटची केस आहे, त्यामुळे रुटीन एन्क्वायरी करावी लागते. पण पेशंटची तब्येत अजूनही नाजूक आहे, तेव्हा उलट तपासणी घ्यायची नाही. आणि हो, जास्त प्रश्नही विचारायचे नाही. डोंट वरी डॉक्टर. ठीक आहे, बट नॉट मोर दॅन 5 मिनिट्स. आणि हो, पेशंटला जास्त त्रास होता कामा नये. काळजी घ्या. प्लीज त्यांना जास्त त्रास देऊ नका. हॅलो मिस्टर प्रभू, आता कसं वाटतंय? बरं वाटतंय ना? तुमचा ॲक्सिडेंट झाला त्याविषयी थोडी चौकशी करायला आलो होतो. तुम्ही मला त्या गाडीविषयी काही माहिती देऊ शकाल? ठीक आहे, पण तुमचा कोणावरती संशय वगैरे आहे? ओके. तुम्हाला काहीही आठवलं, काही लक्षात आलं तर आम्हाला जरूर कळवा. आता तुम्ही रेस्ट घ्या, परत येईन. काय मग, कसं काय वाटतं हॉस्टेलवर राहणं? विशाल, हॉस्टेलवर राहण्याचे तसे फायदेही आहेत आणि तोटेही आहेत. एवढे फायदे आणि तोटे हे सगळीकडेच असतात. म्हणजे तुला काय म्हणत होतं कळलं नाही मला. म्हणजे आता बघ ना, हॉस्टेलवर राहताना, मेसमध्ये जेवताना सारखी आईची आठवण येते. ती प्रत्येक गोष्ट अगदी मनापासून करायची, आणि इथे प्रत्येक गोष्टीत कॉम्प्रोमाइज करावं लागतं.
हा झाला तोटा, आणि फायदा काय? फायदा असा आहे की तुमचं आयुष्य तुम्ही स्वतंत्रपणे जगता. इथे प्रत्येकाच्या आयुष्य जगण्याच्या तऱ्हा वेगवेगळ्या आहेत, त्यांची स्वप्न वेगवेगळी आहेत, ती स्वप्न जगण्याची पद्धत वेगळी आहे आणि दिशाही वेगळ्या आहेत. इतरांचं सोडून दे ग, तुझी रूम पार्टनर कशी आहे? म्हणजे तू कम्फर्टेबल आहेस ना तिच्यावर? अगदी, खूपच छान मुलगी आहे ती. गुड. सरळ साधी आहे. मीरा नाशिकहून आली. मुंबईचा अजून सराव झाला नाहीये तिला. कॉल सेंटरमध्ये कामाला. लकी आहे यार. लकी तर आहेच, पण येण्या जाण्याची वेळ नक्की नसते ना, तर बिचारी खूप घाबरते. मला खूप काळजी वाटते तिची. काळजी तर मला सुद्धा वाटतं तिची. विशाल, तुला माहिती आहे ना, मी माझी काळजी घेऊ शकते. तरी सांगावंसं वाटलं म्हणून सांगितलं. प्लीज टेक केअर. डोंट वरी. सागर, अरे इथे काय घेऊन आलायस यार मला? विजय, माझ्यावर विश्वास ठेव. ठेवला ना, विश्वास ठेवला तुझ्यावर आणि माझ्या आयुष्याचा सत्यानाश झाला. माहिती आहे ना तुला? मला माहिती आहे रे, माझ्यामुळे तुला खूप त्रास झालाय. आय अग्री. पण थोडे दिवस त्रास सहन कर. आय प्रॉमिस, मीच तुला या सगळ्यातनं बाहेर काढीन. कोणास ठाऊक बाहेर काढणारच का आणखीन आत ढकलणारच पुढेपर्यंत. विजय, आतापर्यंत बुडलास का तू? अरे मग मी जिथे होतो तिथे ठीक होतो ना. इथे का आणलंस तू मला? का मला डांबून ठेवायचा विचार आहे का? विजय, अरे असं का बोलतोयस तू? तू तिथे असतास ना तर आतापर्यंत जेलमध्ये अडकला असतास. त्या एसीपीने तुझ्या भोवती गुंडाळलेला फास कधी तुझ्या गळ्यात अडकवला असता ना, कळलं सुद्धा नसतं तुला. तसं झालं असतं ना सागर, तर मी तुझं नाव सांगून मोकळा झालो असतो. सिंपल. हो, सिंपल. तुला काय वाटतं? माझं नाव सांगितलं असतं तर तू यातनं सुटला असतास? गुन्हा घडताना पाहणारा माणूसही तितकाच गुन्हेगार असतो. माहिती आहे ना तुला? माहित नसेल तर हे लक्षात ठेव. आणि आता काही दिवस इथेच राहायचं. ते म्हणतात ना, आउट ऑफ साइट इज आउट ऑफ माइंड. हे प्रकरण शांत झालं ना की मीच तुला इथनं बाहेर काढेन. पण तोपर्यंत इथनं हलायचं नाही. इथे राहा ना, धमाल कर. तुझे खायचे प्यायचे
सगळे चोचले पुरवीन. पण इथनं हलायचं नाही. Am I clear?